विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ कॉन्वेंट विभाग चंद्रपुर जिला द्वारा प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवरे द्वारा शिक्षण आयुक्त निवेदन दिया गया। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ कॉन्वेंट विभाग चंद्रपुर जिला द्वारा प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवरे द्वारा शिक्षण आयुक्त निवेदन दिया गया। इस निवेदन संदर्भ में विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ कॉन्वेंट विभाग चंद्रपुर के अध्यक्ष फयाज अहमद ने बताया कि वंचित व आर्थिक दुर्बल घटक के 25% आरक्षण के अंतर्गत विद्यार्थियों का कॉन्वेंट में एडमिशन होता है, परंतु इस वर्ष शासन के पत्र द्वारा बताया गया कि किसी भी कॉन्वेंट से 1 किलोमीटर के अंतर पे कोई खासगी नगर पालिका या जिला परिषद की स्कूल होगी तो कॉन्वेंट को 25% आरक्षण के अंतर्गत विद्यार्थियों का कॉन्वेंट में एडमिशन नहीं होगा, जिससे गरीब परिवार के बच्चे कॉन्वेंट में मुफ्त की शिक्षा नहीं ले सकते। दूसरी ओर शासन द्वारा वर्ष 2020, 2021 और 2022 से 23, 2023 से 24 की प्रतिपूर्ति अभी तक स्कूलों को पूरी तरह नहीं दी गई है, जिससे खासगी संस्था चालकों में समस्या निर्माण हुई। इस अवसर पर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपुर के कार्यवाह सुरेंद्र अड़बाले, प्रमोद पेदिलवार, सिमरन साहनी तथा शिक्षकगण उपस्थित थे। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ कॉन्वेंट विभाग जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आज शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या काही शाळा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे त्यामध्ये RTE नुसार 25% आरक्षण हे वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येते आणि या विद्यार्थ्याची संपूर्ण फी ही शासन देत असते, परंतु 2020, 2021, 21-22, 22-23 आणि 23-24 या शैक्षणिक वर्षाची आर्थिक फी पूर्णपणे शासनाने अजूनही अदा केलेली नाही। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 160 शाळांमध्ये जवळपास 34,000 विद्यार्थी या RTE नुसार 25% आरक्षणाचा लाभ घेत आहे, परंतु शासनाने कुठलीही त्यांना पूर्णपणे वर्षाची फी अदा करण्यात आलेली नाही। शासनाकडे करोडो रुपये या संदर्भात पेंडिंग आहे आणि म्हणून या कॉन्व्हेंटला किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शाळा चालवण्यामध्ये खूप मोठा अडचण निर्माण होत आहे आणि त्यामुळे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने हा प्रश्न उचलून धरलेला आहे। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आमदार माननीय श्री सुधाकर अडबाले यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सभागृहामध्ये प्रश्न लावलेला होता। शासनाने आश्वासन दिलं, परंतु आश्वासनाची अजून पावेतो प्रतिपूर्ती झालेली नाही आणि त्यामुळे आज कॉन्वेंट विभाग जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि हे निवेदन शिक्षण आयुक्ताला पाठवण्याची आम्ही विनंती केलेली आहे। जर शासनाने या 4-5 महिन्यामध्ये जर या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही तर मग विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आज इथे आंदोलनाचा इशारा देत आहे।